येवला शहरातील सर्व छतांवर येवलेकर पतंगोत्सवाचा शेवट करताना दिसून आले। भारतामध्ये पतंग उत्सवाच्या बाबतीत ज्याप्रमाणे अहमदाबाद सुरतचा नंबर लागतो, तसंच महाराष्ट्रात पतंगोत्सवाच्या बाबतीत येवल्याचा 1 नंबर लागतो। या 3 दिवसीय पतंग उत्सवाची सांगता महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही, तर फक्त येवल्यात अशा मोठ्या प्रमाणात तब्बल 3 ते 4 तास लगातार फटाक्यांची आतिषबाजीने करताना दिसत आहेत। पतंग महोत्सवाची सांगता आपल्या टेरेसवर साऊंड सिस्टीम लावत विविध गाण्यांवर नाचत गाजत मोठ्या प्रमाणात फटाके फोडत येवला शहरवासियांनी आपल्या पतंग उत्सवाची सांगता केली। संक्रांतीच्या अगोदर सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आमच्याकडे भोगीच्या दिवसापासून संक्रांत या सणाला सुरुवात होती। त्या दिवसापासूनच म्हणजे 3 दिवसाचा हा सण असतो। पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी करीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात म्हणजे इतके आमच्याकडे पाहुणे आलेले असतात। आणि ह्या वर्षी तर ऑस्ट्रेलिया पूर्ण देशातून पाहुणे आलेले आहे येवल्यामध्ये। आणि पतंगाच्या बाबतीत तर म्हणायचं तर आता संध्याकाळच्या 4 वाजेपासून लाखो पतंग आकाशात गगनात दिसत आहे। आणि आमच्या येवल्यातली बाजारपेठ ही आज निर्मनुष्य झालेली आहे। बाजारपेठ पूर्णपणे ठप्प आणि बंद आहे। आणि आजची आतषबाजी ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे दिवाळीला सुद्धा आणि न्यू इयरला सुद्धा आपण आतषबाजी बघत नाही, याच्यापेक्षा सगळ्यात मोठी आतषबाजी सुरू आहे। आणि ही म्हणजे मोठ्या प्रमाणात जल्लोषात सगळ्यात जोरदार सण म्हणजे आमच्या येवल्यातला आता असा झाला आहे का संक्रांत झालेला आहे। आम्ही दरवर्षी मकर संक्रांतीच्या सणासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येवला या ठिकाणी येतो। इथली जी आतिषबाजी करीच्या दिवशीची ती अप्रतिम दिवाळीपेक्षाही एकदम बेस्ट अशा प्रकारची आहे। आणि हा जो उत्साह आहे हा एकदम बघण्यासारखा उत्साह आहे येवलेकरांचा। आणि आपण त्याचा सर्वांनी आम्ही आनंद घेतला आमच्या पूर्ण परिवाराने। धन्यवाद। हा आपल्या येवल्यामध्ये 3 दिवस सण असतो आणि मी स्वतः माझे क्लास जॉब वगैरे सोडून या सणासाठी सुट्टी घेत असतो। आणि पूर्ण येवल्यामधले जेवढी पण गच्ची टेरेस असतात हे सगळे टोटल भरलेले असतात। आणि त्यासाठी पतंग फटाके आतिषबाजी अतिशय उत्कृष्ट असते। धन्यवाद। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र, अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल, ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला, बटाव फोटो स्टुडिओ।